माझं नाव प्रकाश श्रीरंग कांबळे. शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहे. कारण लाडपागे समिती वारसा हक्काच्या नियुक्तीसाठी माझी मंडळी सुप्रिया प्रकाश कांबळे यांचा प्रस्ताव उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांच्याकडे गेली 8 ते 10 महिने प्रलंबित आहे. सदर प्रस्ताव शासन निर्णयानुसार जोडलेली कागदपत्रे सर्व नियमानुसार क्लिअर असून संबंधित अधिकारी कर्मचारी व उपसंचालक मान्य डॉक्टर भगवान पवार साहेब हे माझ्या प्रस्तावाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेत नाहीत. सदर प्रस्ताव शासन निर्णयातील तरतुदीनुसार 30 दिवसांच्या आत निकाली काढणं बंधनकारक असताना गेली 10 महिने माझा प्रस्ताव हेतुपूर्वक विलंब व टाळाटाळ करून कुचराईपणा केलेला आहे व अडवून ठेवलेला आहे. सदर कर्मचारी उपसंचालक आरोग्य विभाग मधील कर्मचारी जाणून बुजून हेतुपूर्वक टाळाटाळ करून प्रस्तावाबाबत विलंब करत आहेत, निकाली काढत नाहीत. तरी आज रोजी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. आमच्यावर उपसंचालक आरोग्य विभाग भगवान पवार हे अन्याय करत आहेत. त्यांचे संबंधित कार्यालयातील कर्मचारी अन्याय करत आहेत. वारंवार हेलपाटे मारून सुद्धा चौकशी करून सुद्धा व्यवस्थित उत्तर देत नाहीत. तरी शासन लाडपागे समितीतील शासन निर्णय समाज कल्याण विभाग 24/2/2023 मधील तरतुदी नुसार डॉक्टर भगवान पवार उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी व लाडपागे समिती शिफारशीनुसार वारसा हक्काच्या नियुक्तीबाबत तात्काळ कारवाई मान्य जिल्हाधिकारी सातारा, पालकमंत्री मान्य शंभूराज देसाई साहेब, तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, तसेच संजय शिरसाट साहेब समाज कल्याण मंत्री यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून आदेश देण्यात यावे व आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती.